नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा, त्या ठिकाणी तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। पहा या ठिकाणी प्रश्ननिहाय किती मार्क देण्यात आलेले आहेत ते देण्यात आलेले आहे। एकूण 60 गुणांचा हा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे आणि 50 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। तोंडी परीक्षेसाठी जे प्रश्न किंवा प्रात्यक्षिक विचारले जाणार आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। व्हिडिओ थांबवून व्यवस्थित सर्व प्रश्न वाचून घ्यायचे आहेत। काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा आणि बहुपर्यायातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे। म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील तर त्याचे उत्तर न लिहिता त्या उत्तराचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील अ प्रश्न, संख्या अक्षरात लिहा 1 गुणासाठी। आपण लिहून घेतलेले आहे 2,90,765। ब प्रश्न, संख्या अंकात लिहा 1 गुणासाठी 8,09,403। क प्रश्न, संख्या विस्तारित रूपात लिहा 1 गुणासाठी। आपण लिहून घेतलेले आहे। ड प्रश्न, बेरीज करा। त्या ठिकाणी बेरीज आलेली आहे 5,038। ई प्रश्न, वजाबाकी करा। वजाबाकी आलेली आहे 21,165। फ प्रश्न, गुणाकार करा 1 गुणासाठी आहे 7,896 गुणिले 32। गुणाकार आलेला आहे 2,52,672 आणि भागाकार आहे 17,260 भागिले 15। भागाकार आलेला आहे 1,150 आणि बाकी आलेली आहे 10। ह प्रश्न, एका क्रीडांगणाला एक धावपटू 15 फेऱ्या मारतो तर दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा 5 फेऱ्या कमी मारतो। एका फेरीत कापलेले अंतर 600 मीटर असेल तर त्या दोघांनी मिळून एकूण किती अंतर कापले? उत्तर, एक धावपटू 15 फेऱ्या, दुसरा धावपटू 15 वजा 5 बरोबर 10 फेऱ्या। एकूण फेऱ्या झाल्या 15 अधिक 10 बरोबर 25। आपल्याला 25 फेऱ्यांचं अंतर काढायचं आहे। एकावरून नाणेकाची किंमत करताना गुणाकार करावा लागेल, म्हणून 25 गुणिले 600 बरोबर 15,000 मीटर। दोघांनी मिळून एकूण 15,000 मीटर अंतर कापले। प्रश्न चौथा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। अ, 4y वर्ग अधिक 2y घन अधिक 3 या बहुपदीची कोटी 3 आहे। ब प्रश्न, भागाकार करा। चौकटीत योग्य ती पदे लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। क प्रश्न, पुढील भागाकार करा। भागाकार व बाकी लिहा। भागाकार आहे b अधिक 4 आणि बाकी आहे ऋण 7। प्रश्न 5वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 6 गुणांसाठी आहे प्रश्न 5वा। त्याच्यातील अ प्रश्न, 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 या समीकरणाची उकल दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। या समीकरणाची उकल येते ऋण 16 आणि ऋण 16चा पर्याय क्रमांक आहे 2, म्हणून आपण त्या ठिकाणी 2 लिहून घेतलेले आहे। ब प्रश्न, समीकरण सोडवा। 2 गुणांसाठी समीकरण आपण सोडवलेले आहे आणि त्याचे उत्तर आलेले आहे y बरोबर ऋण 5। क प्रश्न, ऋणाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे। दोघींजवळील एकूण रक्कम रुपये 300 आहे, तर ऋणाजवळील रक्कम काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी। त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे। चौकटीत लिहायचं आहे। पहिल्या चौकटीत 4x, दुसऱ्या चौकटीत 300 आणि तिसऱ्या चौकटीत 60। ऋणाजवळील रक्कम 240 आहे। प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 6 गुणांसाठी आहे। त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले आहेत, तर पुढीलपैकी कोणते लेखन शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार अचूक आहे ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। पहिला पर्याय बरोबर आहे। त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN। ब प्रश्न, शेजारील आकृतीत कोण DCH एकरूप कोण DCF आहे। आणखी कोणती माहिती दिली असता
त्रिकोण DCH आणि त्रिकोण DCF बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्याचे उत्तर येते बाजू CH एकरूप बाजू CF. क प्रश्न कृती पूर्ण करायची आहे आपल्याला. त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे कर्ण MT हा सामायिक आहे. त्रिकोण TSM कर्णभुजा कसोटीनुसार. प्रश्न 7वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न रुपये 2000चे 2 वर्षाचे दर साल दर शेकडा 5 दराने मिळणारे चक्रवाढ व्याज रुपये 205 असेल तर रास किती? त्या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. अगोदर सूत्र लिहून घ्यायचे आहे. सूत्रात किमती टाकायच्या आहे. आपोआप तुम्हाला उत्तर येईल रुपये 2205. ब प्रश्न एका शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पन्न 3000 किलोग्रॅम होते. कृषी तज्ञांच्या मदतीने त्याने शेतात योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात 10% वाढ होत आहे. तर 2 वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती होईल? P बरोबर 3000, N बरोबर 2 आणि R बरोबर 10%. सूत्र लिहायचं आहे. किमती टाकायच्या आहेत. उत्तर येईल 3630 किलोग्रॅम. प्रश्न 8वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 9 गुणांसाठी आहे प्रश्न 8वा. त्यातील अ प्रश्न 1 लिटर बरोबर टिंबटिंब घ सेमी. त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे 1000 घ सेमी. ब प्रश्न दिलेल्या मापावरून वृत्तचित्री आकाराच्या भांड्याची धारकता काढा. R बरोबर 3.5 सेमी, H बरोबर 10 सेमी. वृत्तचितीची धारकता सूत्र आहे पाय R वर्ग H. सूत्रामध्ये किमती टाकायची आहे. उत्तर येईल 385 घ सेमी. क प्रश्न ड प्रश्न एका वृत्तचितीच्या तळाचा परिघ 120 सेमी असून तिचे वक्र पृष्ठफळ 3600 सेमी आहे. तर त्या वृत्तचितीची उंची काढा. ठिकाणी आपण उत्तर सोडवलेलं आहे आणि उंची आलेली आहे 30 सेमी. प्रश्न 9वा इयत्ता 8वीतील 22 विद्यार्थ्यांनी ऑगस्ट महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. पुस्तकांची संख्या, ताळ्याच्या खुणा, वारंवारता. प्रश्न 10वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 7 गुणांसाठी. ब प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 16 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आणि त्रिज्या आलेली आहे 10 सेमी. क प्रश्न बघा केंद्र ई असलेल्या वर्तुळाचे रेघ AC आणि रेघ BD हे व्यास काटकोनात छेदतात. तर कंस ADशी एकरूप असलेल्या कोणत्याही एका कंसाचे नाव लिहा. कंस AB किंवा कंस BC. ड प्रश्न ई प्रश्न खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. दुसरा पर्याय हे चुकीचे विधान आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 2 लिहिले. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTubeवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.